नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कविता क्रमांक 19. तू झालास मूक समाजाचा नायक. ही ज.वी. पवार यांची कविता आहे. या कवितेचा परिचय आपण पहिल्यांदा पाहूया. कवी जयराम विठ्ठल पवार यांनी सांगितले की यांच्या तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेच्या माध्यमातून कवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गुणगान करतात. कवी म्हणतात की ज्या वेळेला संपूर्ण समाज आपापसात जाती, धर्म, रंग, पंथ या गोष्टीमुळे विभागला गेलाय, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील प्रत्येकासाठी समानतेचा आवाज उठवला. उच्चवर्णीय लोक स्पृश्य, अस्पृश्य असा समाजात भेदभाव करत होते आणि अस्पृश्य समाजाला हीन वागणूक देत होते. होणाऱ्या अन्यायाविरोधात कुणाचीही बोलण्याची हिंमत होत नव्हती. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक काढून लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली. ते मूक असा समाजाचे नायक झाले. ज्या समाजाला बोलता येत नाही त्या समाजाला मूक समाज म्हणतात. अशा समाजाचे प्रतिनिधित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. उच्चवर्णीय लोकांनी समाजातील एका घटकाला बहिष्कृत केले होते आणि बहिष्कृत झाल्यामुळे खालच्या जातीतील लोकांना प्रत्येक गोष्टीपासून वंचित राहावे लागत होते. अशा बहिष्कृत समाजाला स्वतः विरुद्ध होणाऱ्या अन्यायाची जाणीव निर्माण करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. या बहिष्कृत समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन जागे केले व अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. पुढे पहा. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. वर्ण व्यवस्थेला क्रूर दुष्ट चक्रात खितपत पडलेल्या शोषित पीडित जनतेमध्ये जागृत आणण्यासाठी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा संग्राम केला. या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या महानायकाला कवींनी कवितेतून अभिवादन केले. कवी म्हणतात, हे महानायका, तू या शोषित वर्गासाठी लढा उभारायला निघालास तेव्हा काळोखाचे साम्राज्य होते. दुःख, दैन्य, दारिद्र्य व सामाजिक असमता यांच्या अंधाराने शोषित वर्ग ग्रासला होता. सतेज किरणांनी न्हायलेल्या उमेदीच्या सुखाच्या सूर्यफुलांनी ही साथ दिली नाही. तू एकाकी होतास तरी डगमगला नाहीस. तू बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेने जायचे नाकारलेस. नवविचारांचा जागृतीचा मार्ग खास खळग्यांनी भरलेला अतिशय खडतर होता. खड्ड्यांनी म्हणजे अनेक अडचणींनी तुझे स्वागत केले असे त्यांनी या ओळीमध्ये सांगितले आहे. पुढच्या ओळीकडे पाहू. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावे तसे. अशा या प्रतिकूल परिस्थितीची तू तमा न बाळगता त्यावरही तू मात केलीस आणि नवविचारांच्या प्रेरणांचा नवा इतिहास तू घडवलास. आतापर्यंत वर्ण व्यवस्थेने नाकारलेल्या अन्याय सहन करणाऱ्या सर्वहारा जनतेचा तू नायक झालास आणि दुर्लक्षित असलेल्या बहिष्कृत असलेल्या भारतीय समाजात तू जागृती आणलीस, नवचैतन्य आणलेस, यांच्यात आत्मविश्वास तू जागा केला असं ते बाबासाहेबांना म्हणत आहेत. तुझे शब्द असे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पळावेत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात. तुझ्या डरकाळीने हादरला आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. तुझ्या अपरिमित प्रचंड ज्ञानाच्या सामर्थ्याने तू संग्रामाचे रणशिंग फुंकलेस. अन्यायाविरुद्ध बंड करण्यास सज्ज झालास. आतापर्यंत गुलामगिरीत खितपत पडणाऱ्या बांधवांच्या पायातल्या दास्याचा साखळ्या तू तोडून काढल्यास आणि एखाद्या युद्धात सैनिकांना मज्ज करावेत तसे चवदार तळ्याच्या संग्रामासाठी सर्व दलित बांधवांना तळ्याच्या काठी उभे केलेस. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झाले. तर याच्यामध्ये बिगुल हा जो शब्द आलाय, तर बिगुलचा अर्थ त्यांनी असा दिलाय
की एक प्रकारचं ते सैनिकांना कूच करण्यासाठी वापरलं जातं. हा एक वाद्याचा प्रकार आहे. तर या कवितेमध्ये ते म्हणतायत, की सर्व महाकाव्यांनी तुझ्या चरणाशी नतमस्तक व्हावे, असे तुझे संघर्षमय शब्द होते. हातात तीर का सर्व काठ्या बंदुका घेऊन बरसाव्यात, असा तुझा अनोखा संघर्ष होता. तुझ्या बुलंद घोषणेमुळे आकाश हादरून गेले आणि पृथ्वी डळमळू लागली आणि बघता बघता चवदार तळ्याच्या पाण्याला आग लागली म्हणजे संघर्ष पेटला. या चवदार तळ्याच्या संग्रामाला आता 50 वर्ष उलटून गेली. कवी म्हणतायत, की 50 वर्षांनी तो संघर्ष पुन्हा मी अनुभव पाहतोय. अजूनही ज्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती, ती सूर्यफूल अजून तुझा ध्यास घेत आहेत. पुन्हा संघर्ष करण्यासाठी संघर्षाला प्रवृत्त करणारे बिगुल तुझी वाट पाहत आहेत. चवदार तळ्याचे पाणी आता थंड पडले आहे. संघर्ष मावळला आहे. पण चवदार तळ्याचे पाणी आजही पुन्हा पेटण्यासाठी आसुसलेले आहे. शोषितांची परिस्थिती फारशी चांगली नाही. तर ही जी ज.वी. पवार यांनी या कवितेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महाड येथील जी चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला, त्याला आज 50 वर्ष उलटल्यानंतरही या महामानवाचा गौरव करणारी आणि त्यांना विनम्र अभिवादन करणारी ही कविता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वहारा समाजामध्ये जागृती केली, परंपरा नाकारली, नव्या समाजाची जळणघळण केली, मूकपणे शांततेत अन्याय सहन करत वंचितांच्या पिढीला आत्मविश्वास दिला. त्यांना मानाने जगण्याचं बळ दिलं. अशा या महानायकाला कर्तृत्वाची महती या कवितेतून ज.वी. पवार यांनी दिलेली आहे. 50 वर्षानंतर ही परिस्थिती आज तशीच आहे, असे त्यांनी या कवितेत सांगितले आहे. तुम्हाला ही जी कविता आहे, तू झालास मूकनायक, समाजाचा नायक, ही कविता समजली असेल, याचा भावार्थ व्यवस्थित कळला असेल. आतापर्यंतच्या आपल्या सर्व जेवढ्या कविता होत्या, तेवढ्या सर्व संपल्या आहेत कुमार भारतीच्या. ठीक आहे. धन्यवाद. ऑल द बेस्ट.